नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या ऑरेंज इकॉनॉमीबद्दल. सरकारने या क्रिएटिव्ह क्षेत्रांना एक मोठा बूस्ट देण्यासाठी काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सुरू केल्या आहेत. चला तर मग बघूया नक्की काय आहे हे. एक प्रश्न विचारू का? डिजिटल आर्ट, व्हिडिओ गेम्स आणि आपले चित्रपट या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे? जरा विचार करा, कारण याचं उत्तरच आपल्या आजच्या विषयाचा गाभा आहे. तर याचं उत्तर आहे ऑरेंज इकॉनॉमी. यालाच क्रिएटिव्ह इकॉनॉमी असंही म्हणतात. म्हणजे बघा, ही अशी क्षेत्र आहेत जिथे फॅक्टरीत वस्तू बनत नाहीत, तर कल्पना, क्रिएटिव्हिटी आणि बौद्धिक संपदा यातून मूल्य निर्माण होतं. सगळा खेळ आहे आयडियाजचा. तर सरकार काय करतंय? यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे आपल्या क्रिएटिव्ह लोकांना भविष्यासाठी तयार करण्याचा. आणि भविष्य काय आहे? अर्थात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणूनच सरकारने सुरू केलंय नॅशनल AI स्किलिंग इनिशिएटिव्ह. आणि हे सरकार एकटं करत नाहीये. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, गुगल आणि YouTube एकत्र आले आहेत. त्यांचं मुख्य ध्येय काय? तर जे क्रिएटिव्ह प्रोफेशनल्स आहेत त्यांना AIचं ट्रेनिंग द्यायचं. आणि हे सगळं ICITच्या माध्यमातून होणार आहे. आणि किती लोकांना ट्रेनिंग मिळणार आहे? तब्बल 15,000. हो, 15,000. हा आकडाच सांगतो की हा प्रोग्राम किती मोठा आहे. विचार करा, एका छोट्या शहरा एवढे क्रिएटिव्ह लोक जे AI शिकून या इंडस्ट्रीमध्ये किती मोठा बदल घडवू शकतात. बरं, मग ह्या ट्रेनिंगचा फायदा काय? सोप्पा आहे. आपले जे स्टोरी टेलर्स आहेत ते आणखी चांगल्या डिजिटल कथा सांगू शकतील, कलाकारांना त्यांच्या कामाचे चांगले पैसे मिळतील, जागतिक पातळीवर आपण स्पर्धेत पुढे जाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली नवी पिढी भविष्यासाठी तयार होईल. ओके, तर हे झालं प्रोफेशनल्सचं. पण सरकार सामान्य माणसाच्या क्रिएटिव्हिटीला पण एक प्लॅटफॉर्म देत आहे आणि त्याचं नाव आहे मायवेव्स. हा प्लॅटफॉर्म लोकांच्या आवाजाला एक मोठं व्यासपीठ देणार आहे. आता मायवेव्स म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे प्रसार भारतीचं स्वतःचं असं YouTube समजा. एक असा प्लॅटफॉर्म जिथे कोणीही, अगदी कोणीही स्वतः बनवलेला व्हिडिओ, गाणं किंवा कुठलाही डिजिटल कॉन्टेंट अपलोड करू शकतो आणि सगळ्यांसोबत शेअर करू शकतो. यामुळे होतंय काय की जे आपलं पारंपरिक मीडियाचं मॉडेल होतं ना, ते पूर्णपणे बदलतंय. म्हणजे बघा, आधी कसं होतं, काही मोजके लोक कंटेंट बनवायचे आणि बाकीचे सगळे बघायचे. आता मायवेव्समुळे अनेक लोक स्वतःच कंटेंट क्रिएटर्स बनतील. म्हणजे एका अर्थाने हे कंटेंटचं लोकशाहीकरण आहे. आणि या प्लॅटफॉर्मचं ध्येय खूप मोठं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या टॅलेंटला बाहेर आणायचं, आपल्या लोकल कल्चरला सेलिब्रेट करायचं आणि प्रत्येक भारतीयाला या डिजिटल जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मदत करायची. ठीक आहे, म्हणजे कंटेंट तर तयार होईल, पण तो लोकांपर्यंत पोचायलाही पाहिजे, बरोबर? आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने. इथेच येतो आपला तिसरा उपक्रम. हा उपक्रम आपल्या टीव्ही बघण्याचा अनुभवच बदलून टाकणार आहे. आता बघा, आपल्याला टीव्हीसाठी तो वेगळा सेट टॉप बॉक्स लावावा लागतो, बरोबर? आता हे सगळं बदलणार आहे. आता जे नवीन टीव्ही येतील त्यात सॅटेलाइट ट्यूनर आतमध्येच बसवलेलं असेल. म्हणजे तारांचं जाळं कमी आणि सोय जास्त. याचा फायदा काय? सरळ आहे. आपला सेट टॉप बॉक्सचा खर्च वाचेल आणि टीव्ही बघण्याचा अनुभव एकदम स्मूथ होईल. म्हणजे टेक्नॉलॉजी सगळ्यांसाठी सोपी आणि स्वस्त करण्याच्या दिशेने हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. तर आपण 3 गोष्टी बघितल्या: AI स्किलिंग, मायवेव्स प्लॅटफॉर्म आणि इनबिल्ट ट्यूनर. पण या सगळ्याचा मिळून अर्थ काय निघतो? हे सगळं का महत्त्वाचं आहे? चला जरा मोठ्या चित्राकडे बघूया. मुद्दा हा आहे की हे तिन्ही उपक्रम मिळून भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी एका पॉवरफुल इंजिनसारखं काम करतील. यातून आपली डिजिटल इकॉनॉमी वाढेल, नोकऱ्या वाढतील आणि जगात भारताची एक कल्चरल पॉवर म्हणून ओळख आणखी मजबूत होईल. आणि हो, हे फक्त क्रिएटिव्हिटीबद्दल नाही आहे. हे सगळं डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या आपल्या मोठ्या राष्ट्रीय ध्येयांचाच एक भाग आहे. थोडक्यात भारताला डिजिटल आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या मोठ्या प्लॅनमधले हे महत्त्वाचे ब्लॉक्स आहेत. तर जसजसं टेक्नॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटी एकत्र येत आहेत, तसतसा भारताच्या या ऑरेंज इकॉनॉमीचं भविष्य खूपच उज्ज्वल दिसतंय. पण एक प्रश्न नक्कीच राहतो की या सगळ्या बदलांचा भाग बनून आपण स्वतः काय नवीन निर्माण करणार आहोत? याचं उत्तर येणारा काळच देईल.